हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सगळ्यांसोबत नाश्ता करून चिव आणि सगळ्यांना बाय बोलून अंजली ऑफिससाठी निघते. पण निघताना चिवसाठी नेहमीप्रमाणे भरपूर सूचना असतात. कारण ह्या शकील प्रकरणामुळे तिची स्कूल मिस झाली होती आणि आज एवढ्या दिवसांनी चिवताई स्कूलला जाणार होती. तसं अंकुशचं प्रिन्सिपल मॅडमशी बोलणं झालेलं, त्यामुळे एवढं काही टेन्शन नव्हतं. एका आईची काळजी ती कधी कमी होते का? तू हे नीट जा बाळा. ढग बघ किती दाटून आलेत. पाऊस असेल तर संध्याकाळी लवकरच निघ. मोठी आई बाहेरचं वातावरण बघत तिला सूचना देत होत्या. डोंट वरी मोठी आई, ती आपल्या गाडीने जाते. ड्रायव्हर असेल तिच्या सोबत. अंजली जास्तच पाऊस वाटला तर अंकुशला सोडायला सांग. साहिलही मोठ्या आईची काळजी समजून अंजलीला सांगतो. हो, येऊ मी? त्याची काळजी बघून अंजलीच्या चेहऱ्यावर स्माईल येते. त्यांचं म्हणणं मान्य करत ती जायला निघते. हो ये. ती निघते आणि 5च मिनिटात पावसाला सुरुवात होते. जास्त जोरात नसतो तो, रिपरिप सुरू असते. तरी तिला जास्तच ट्रॅफिक लागतं रस्त्याला. त्यामुळे जवळजवळ पाऊण तास ती लेट पोहोचली होती ऑफिसला. जेव्हा त्यांच्या एंगेजमेंटची ऑफिसमध्ये अनाऊन्समेंट केली तेव्हाच अंकुशनं तिच्यासाठी एक सेपरेट त्याच्या बाजूलाच केबिन करून घेतली होती. त्यामुळे ती तिथेच गेली. तिच्या अचानक येण्याने स्टाफच्या नजरा खिळलेल्या तिच्यावर. तिने केबिनमध्ये आल्या आल्या तिची बॅग बाजूला ठेवत स्लाईड बाजूला करून बघितली तर अंकुश दिसला नाही. तसं मन थोडं नाराज झालं तिचं. तिने कॉफीची ऑर्डर दिली. थोडं सेटल झाल्यावर तिच्या टीमला बोलावून घेतलं. त्यांच्याकडून कामाच्या अपडेट्स घेऊन कामाला लागली. बऱ्यापैकी काम पेंडिंग होतं, त्यामुळे ती कामात गुंतून गेली. लंच टाईम झाला हेही लक्ष नव्हतं तिचं. रिषभ आणि अंकुश मीटिंगसाठी बाहेर गेले होते. ते लंच टाईमला ऑफिसमध्ये पोहोचले. अंकुश केबिनमध्ये जाणार तसं त्याचं लक्ष अंजलीच्या केबिनकडे पडलं. लाईट्स ऑन दिसले त्याला तिथले, म्हणून तो तिथे वळला. हळूच डोअर ओपन करून आत बघितलं तर अंजली तिचं काम करत होती. एक हात कीबोर्डवर तर एका हातात पेन होता. नजर लॅपटॉपच्या स्क्रीनवर गडलेली. डॉक्युमेंट्स रीड करत होती. सोबत काही पॉईंट्स डायरीत नोट डाऊन करणं चालू होतं तिचं. अंकुश आता तिच्या डेस्कजवळ येतो, तरी तिचं लक्ष नव्हतं. अंजली, तो तिला आवाज देतो. तिच्या तंद्रीत असते. अंजली, बघ तर इथे किती काम करणार आहेस. अंकुश तिचं लक्ष नाही बघून तिच्या जवळ जात हातातला पेन काढून घेत पेन स्टँडमध्ये टाकतो. हां, आता कुठे दुसऱ्या हाकेला ती मान वर करते. तो तिच्या खूप जवळ उभा असतो. त्याला बघून ती पटकन उठायला जाते आणि दोघांची जोरात टक्कर होते. काय करते अंजली? अंकुश डोकं चोळत थोडं बाजूला होतो. सॉरी, चुकून झालं. मी तुला जवळ बघून पटकन उठले. सॉरी. ती त्याचं कपाळ चोळत त्याला सांगते. तू कधी आलीस ऑफिसला? कळवलं नाही मला. तिच्या स्पर्शानेच त्याचं दुखणं पळून गेलं होतं. तो तिच्या कमरेत हात गुंफतच तिला विचारतो. मी सकाळीच आले. सरप्राईज द्यायचं होतं मला तुला. पण मलाच सरप्राईज मिळालं. अंजली बारीक तोंड करत त्याच्या डोळ्यात बघत सांगते. मीटिंगसाठी गेलो होतो. हो, कळलं मला. कशी झाली मीटिंग? अंजली त्याला विचारते. ओके होती. बघू आता. त्यांच्याकडून कन्फर्मेशन आलं की डील डन. अंकुश सांगतो. अंजली त्याच्या मिठीत शिरून शांत असते. शोना, जेवलीस का तू? वाजले बघ किती. आजच सगळं काम संपवणार आहेस का? अंकुश तिला प्रेमाने विचारतो. नाही, जेवते मी. हे एवढं काम संपवते आणि जेवते. अंजली त्याच्या मिठीतून बाहेर येत सरळ उभी राहते. सोना, लंच ब्रेक झालाय. जेवून मग काम करायचं ना? अंकुश तिला म्हणतो. भूक नव्हती मला. अंजली सांगते. कारण नको देऊ आता. चल माझ्यासोबत एकत्र बसून जेवूया. तसाही मी ऑर्डर करणारच होतो, रिषभ आणि माझ्यासाठी.
अंकुश तिला बाजूला करत तिचा लॅपटॉप क्लोज करतो. का तुम्ही टिफिन नाही आणला? अंजली विचारते. अगं सकाळी लवकर निघालो मीटिंगसाठी, मग नाही आणला, अंकुश तिला सांगतो. ओ, मी आणलाय टिफिन, पण तिघांना नाही पुरणार, अंजली बारीक चेहरा करून सांगते. तिला वाईट वाटतं. आपण थोडा जास्तीचा टिफिन घेऊन यायला पाहिजे होता. ती मनात स्वतःलाच कोसत होती. डोंट वरी, मी मागवतो काहीतरी, अंकुश तिला विचारात बघून म्हणतो. आता तिला हळूहळू ओळखायला लागला होता, त्यामुळे ती काय विचार करत असेल हेही समजलं होतं त्याला. हो, आपण शेअर करून खाऊया, अंजली लगेच म्हणते. आणि त्यानंतर चालेल, चल. अंकुश तिला घेऊन केबिनमध्ये जात तिघांसाठी जेवण ऑर्डर करतो. ऋषभ, अंजली आणि अंकुश त्याच्या केबिनमध्ये जेवायला बसतात. अंजली, तू तन्वीशी बोलली का? ते आउटफिट फायनल करणार होता ना तुम्ही? ऋषभला मध्येच आठवतं. तसं तो अंजलीला विचारतो. नाही, मला तिला कॉल करायला वेळच नाही मिळालाय. ती संध्याकाळी करते कॉल, अंजली दिलगिरी व्यक्त करत म्हणते. आणि त्यानंतर हो, करून घे हां प्लीज, नाही तर घरी गेल्यावर माझा जीव खात बसेल. ऋषभ नकारार्थी मान हलवत हसतो. अंजलीलाही हसू येतं, पण अंकुश एकटक ऋषभकडे बघत असतो, म्हणून ती शांत राहते. माझ्या बहिणीविषयी असं बोलतो तू? थांबच, तिलाच सांगतो आता मी, अंकुश नजर रोखत म्हणतो. ए बाबा, पाया पडतो तुझ्या, असं काही करू नको, ऋषभ हात जोडत म्हणतो. असं कसं बोलतो मग तू? अंकुश विचारतो. हो रे बाबा, चूक झाली. ती माझा जीव खाऊ दे, माझ्याशी भांडू दे, माझ्या उरावर येऊन बसू दे, मी यापुढे एक शब्दही काढणार नाही, ऋषभ बिचारा चेहरा करत नाटकीपणे म्हणतो. बघ बघ अंजली, कसा बोलतो हा. थांब, आता व्हिडिओ कॉलच करतो तिला. अंकुश मुद्दाम त्याला तन्वीची धमकी देत मोबाईल हातात घेतो. ए गपना, कशाला उगाच आग लावतोयस माझ्या सुखी जीवनाला? ऋषभ त्याच्या हातातला फोन घेत बाजूला ठेवतो. मग परत बोलणार माझ्या बहिणीविषयी असं? अंकुश भोवया उंचावत विचारतो. नाही बोलणार. अंजली, बघून घे हां, बघ तुझ्या भावाला किती त्रास देत होते. तू पण लग्न झाल्यावर असाच त्रास दे ह्याला, मग समजेल माझं दुःख. ऋषभ लटक्या रागाने अंकुशकडे बघत अंजलीला सांगतो. ऋषभ, तू तिला का भडकवतोयस? माझी बायको खूप साधी भोळी आहे, उगाच काही शिकू नको तू. अंकुश भोळेपणाचा आव आणत अंजलीची तारीफ करतो. वा रे वा, म्हणजे चित्त भी मेरी और पट्ट भी मेरी, ऋषभ तोंड वाकडं करत म्हणतो. हो मग, दोघी माझ्याच आहेत. अंकुश अंजलीला डोळा मारतो. मगासपासून त्यांची हलकी फुलकी नोकझोक बघत अंजली एन्जॉय करत होती. अंकुश मुद्दाम ऋषभला छळत होता, म्हणून ती अंकुशची मज्जा घेत होती. म्हणून ऋषभच्या साईडने बोलते. ऋषभ दादा, तुम्ही काही काळजी करू नका, एकदा लग्न तर होऊ देत, मग बघतेच माझ्या भावाला कोण काय बोलतं ते, अंजली ठसक्यात म्हणते. ये होईना बात, बोल बोल, आता बोल, ऋषभ अंकुशला चिडवतो. अंजली, अंकुश आऊक होऊन तिच्याकडे बघतो. काय अंजली, मी काही तुमच्या टीममध्ये नाही, मी ऋषभ दादांच्या बाजूने आहे. दादा, यांनी काही त्रास दिला तर मला सांगा, मग बघतेच ह्यांच्याकडे, अंजली अंकुशला ठणकावून सांगते. अंजली, तूच माझी खरी बहीण, अशीच माझ्या मागे कायम उभी राहा, म्हणजे आपण एकमेकांच्या पाठीमागे उभे राहू. आता तू आलीस ना, आता मी निर्धास्त झालो, नाहीतर बहीण भाऊ माझा छळ करायचे ग, छळ करायचे. ऋषभ नाटकीपणे त्याची व्यथा तिच्या समोर मांडतो. झाली तुझी नौटंकी? तर जेव आता, आणि ते राजवाडे ग्रुपची फाईल मला आणून दे. अंकुश रागात म्हणतो. यस देतो. अंकुश, त्यांना जेवू तर दे नीट. लगेच काय काम? अंजली अंकुशला दम देते. बघितलं, हेच असं करतो हा नेहमी माझ्यासोबत, तूच बघ.
ऋषभ आगीत तेल ओतण्याचं काम करतो. अंकुश त्याला खाऊ की गिळू अशा नजरेने बघत होता. ऋषभ आणि अंजली मात्र मान खाली घालून गालात हसत होती. तेवढ्यात ऋषभला तन्वीचा कॉल येतो. तो लगेच पिक करतो. आय लव्ह यू बेबी. बघ, आता तुझ्याविषयीच बोलत होतो मी आणि तुझाच कॉल आला. ऋषभ लाडाने एकदम सॉफ्ट व्हॉईसमध्ये तिच्याशी बोलतो. काय बोलत होता विचार स्वीटू ह्याला. अंकुश त्याचा फोन खेचत मोठ्याने बोलतो, जेणेकरून तन्वीला ऐकायला जावं. भाई, ऋषभ भाई असं का बोलतोय? तन्वी गोंधळून विचारते. अरे बेबी, तू नको त्याच्याकडे लक्ष देऊ. मला सांग, तू जेवली? ऋषभ मुद्दाम विषय बदलतो. हो, पण आधी तू असं भाई वगैरे का बोलत होता? तन्वी परत विचारते. अरे बच्चा, काही नाही. तो मस्करी करत होता. तू त्याच्याकडे काय लक्ष देतेस? तू माझ्याशी बोलायला कॉल केला आहेस ना? ऋषभ अंकुशपासून थोडं दूर जात म्हणतो. हो, मी असंच केला होता कॉल. तुझी आठवण आली म्हणून. जेवला तू? तन्वी विचारते. सो स्वीट. मला पण तुझी खूप आठवण येते. मी येऊ घरी? ऋषभ रोमॅन्टिक होऊन विचारतो. ऋषभ, काही पण तुझं. भाई आहे ना तुझ्यासोबत? तू त्याच्यासमोरच. तन्वी ब्लश करत थोडीशी लटक्या रागात म्हणते. हो मग काय, घाबरतो काय त्याला? ऋषभ यावेळी अंकुशकडे नजर रोखून थोडं मोठ्यानेच म्हणतो, जेणेकरून त्याला ऐकायला जावं. तू फोन दे इथे, मग सांगतो तुला. अंकुश सोफ्यावरून उठत दात विचकत म्हणतो. बेबी, एकच मिनिट हा. ए बाबा, गप्प बस. जेव ना. का उगाच माझ्या जेवणात संसारात विष कालवतोय? ऋषभ मोबाईल म्यूट करून हळू आवाजात अंकुशला म्हणतो. वा रे वा, चोराच्या उलट्या बोंबा म्हणे. अंकुश घुरून त्याला बघत म्हणतो. ए अंजली, आवर ना ह्याला. म्हणत वैतागत ऋषभ कॉल म्यूट वरून काढत. यस बेबी, बोल तू, म्हणत ऋषभ तन्वीशी फोनवर बोलत अंकुशच्या केबिनमधून बाहेरच निघून जातो. अंकुश आणि अंजली त्याला हसत होते. आता तिच्या कंप्लेंट्स करत होतात हा, आणि एक फोन काय आला, लगेच निघून गेला तिच्याशी गोड गोड बोलत. कसा पलटला बघितलं ना? अंकुश हसत अंजलीला म्हणतो. मग बायकोची दहशत असतेच तशी. अंजली डोळे मिचकावत त्याला म्हणते. ओ, म्हणजे मला पण बायकोच्या धाकात राहावं लागणार तर काय हा? अंकुश तिला जवळ खेचत तिच्या कमरेभोवती हातांचा वेखा घालतो आणि त्यानंतर हो मग बघ, आधीच विचार कर. अंजली हसत त्याच्या शर्टाच्या बटनाशी खेळत म्हणते. हो, तो तर केव्हाच केला. मी तयार आहे. बायको एवढी गोड असेल तर बायकोच्या धाकात राहायला. अंकुश तिचा चेहरा वरती करत तिच्या डोळ्यात बघत म्हणतो. हो. अंजली त्याच्या डोळ्यात बघत प्रश्न करते आणि त्यानंतर हो मग. अंकुश तिच्या मानेत चेहरा घुसळतो. अंजलीला गुदगुल्या होतात तसं ती त्याला लांब करायचा प्रयत्न करते. सोड ना, आपण ऑफिसमध्ये आहोत. अंजली, आज आपण डिनर डेटला जायचं. तिच्या कपाळावर कपाळ टेकवत विचारतो. आज ना बाबा, खूप काम आहे. अंजली थोडी मागे सरकते. अरे डार्लिंग, तुझा नवराच बॉस आहे इथे. तोच तुला बोलतोय, तर प्रॉब्लेम काय आहे? अंकुश विचारतो. आणि त्यानंतर आई नो, पण आज नको. पाऊसही आहे बाहेर. घरी सगळे काळजी करत राहतील. अंजली म्हणते. सकाळीच मोठ्या आईच्या इतक्या कन्स्ट्रक्शन्स मिळाल्या होत्या, त्यात तिने बाहेर जायची परमिशन मागितली तर झालंच. अगं म्हणून तर म्हणतोय, इतका छान पाऊस पडतोय बाहेर. बघ किती मस्त रोमॅन्टिक वातावरण आहे. चल ना, मी बोलतो साहिलशी. अंकुश तिला बोलतो. मग आधी विचारून घे, मग बघू. अंजली म्हणते. बघ हा, मला परमिशन मिळून जाईल, पण मग तू नको ना नाचा पाढा बंद करून गुपचूप माझ्यासोबत यायचं. अंकुश तिला म्हणतो. ओके. अंजली लाजत होकार देते. 6 वाजता भेटू मग. अंकुश तिच्या ओठांकडे बघत म्हणतो. बाय. सोड आता.
अंजली त्याच्या इरादे बघून त्याच्या मिठीतून सुटण्याचा प्रयत्न करते. मनच करत नाहीये अंकुश. तिच्या गालावर किस करत तिला हळूच सोडतो. अंजली लाजतच पटकन दरवाजा उघडून तिच्या केबिनमध्ये निघून जाते. अंकुश साहिलला कॉल करून सांगतो की तो अंजलीला संध्याकाळी बाहेर घेऊन जातोय आणि त्यांना रात्री घरी यायला उशीर होईल. तसं साहिल त्याला मेघाबद्दल सांगतो. अंकुश ते ऐकून शॉक झालेला. अंजली एवढं सगळं घडून सुद्धा त्याला एका शब्दाने देखील काही बोलली नाही. अंकुश, मला भेटायचं आहे रे तिला. तिचा फोन बंद आहे. तिच्या बाबांनी तिला ऑफिसला जायला पण मनाई केली आहे. कुठे बाहेरही सोडत नाहीत तिला एकटीला. कोण ना कोण सतत तिच्या सोबत असतं. काय करू यार मी? काहीच सुचत नाही आहे मला. साहिल त्याच्या मनातली सगळी काळजी आणि फ्रस्ट्रेशन अंकुश समोर मांडतो. साहिल, रिलॅक्स हो. थांब जरा, मला विचार करू दे. तू म्हणतोयस तसं ते तिला ऑफिसला एवढ्यात पाठवणार नाहीत आणि तिच्यासोबत सतत कोण ना कोण तरी असतं. हो ना, तेच तर सांगतोय मी तुला. पण एक मिनिट, तिच्यासोबत सतत कोणतरी असतं हे तुला कसं माहिती? अंकुशला प्रश्न पडतो. तसा तो लगेच विचारतो. कसं माहिती म्हणजे? मी रॉबर्टला सांगून तिच्या घराजवळ माणसं ठेवायला सांगितली होती. मला त्यांच्याकडून अपडेट मिळाली. साहिल एकदम रिलॅक्स टोनमध्ये म्हणतो. आणि त्यानंतर, ओ गुड, तिचे बाबा कामावर जात असतील ना? अंकुश त्याच्या हुशारीवर खुश होतो. आणि त्यानंतर इकडे, ते कुठे काम करतात माहिती आहे का? नसेल तर माहिती काढून घे. साहेबांना पटव जरा तुझ्या. आता काय करायचंय समजलंच असेल तुला. अंकुश त्याला हिंट देत गालात हसतो. लगेच कामाला लागतो. साहिलला त्याने दिलेली हिंट समजते. यस, साहिल म्हणतो. थँक्स ब्रो. त्यानंतर साहिल खुश होतो. एनी टाईम. काही हेल्प हवी असेल तर सांग. अंकुश म्हणतो. नाही, होऊन जाईल मॅनेज सगळं. सासूबाई माझ्याच टीममध्ये आहेत रे, पण सासऱ्यांच्या भीतीने गप्प आहेत. त्यामुळे आता फोकस साहेबांवर केला पाहिजे. साहिल हसत म्हणतो. यस, ऑल दी बेस्ट. अंकुशही हसत त्याला विश करतो. बाय. अंकुश त्याचा फोन झाल्यावर त्याच्या पीएला बोलवून रात्रीच्या त्यांच्या स्पेशल डिनरची अरेंजमेंट करायला सांगतो. साहिल खुश होत लगेच रॉबर्टला बोलवून अंकुशने आयडिया दिल्याप्रमाणे त्याला इन्स्ट्रक्शन देऊन आजच काम करायला पाठवून देतो. आता साहिल वाट बघत होता. कधी कधी मेघाच्या बहिणीचा नंबर मिळतोय ह्याची. दुसरीकडे साहिल सायंकाळी 4लाच घराबाहेर पडला होता. रॉबर्टने मेघाच्या बहिणीची मिनिटांची अपडेट साहिलपर्यंत पोहोचवली होती आणि 5ला तिचं कॉलेज सुटणार होतं. त्यामुळे तिच्याशी भेटून बोलता येईल म्हणून तो घरात बाबांना एक महत्त्वाचं काम आहे सांगून निघालेला. हाय मैत्रीण. साहिल स्माईल करत ग्रीट करतो. हॅलो, सॉरी मी तुम्हाला ओळखलं नाही. तुम्ही इथे का का आले आहेत? मला का आणलं आहे मला? मैत्रीण घाबरून विचारते. कॉलेजमधून बाहेर आल्यावरच तिला इथे आणण्यात आलं होतं. हे रिलॅक्स, मला बोलायचं आहे तुझ्याशी. मी साहिल महेश्वरी. काही दिवसांपूर्वी तुझ्या ताईचा आणि माझा ॲक्सिडेंट झालेला अंजलीचा मोठा भाऊ आहे मी. साहिल तिला स्वतःची ओळख करून देत म्हणतो. ओ, मी तुम्हाला पाहिलंय, पण कुठे ते आठवत नाही आहे. मैत्रीण ओळखीचे आहेत म्हणून थोडी रिलॅक्स होते. मे बी मॅगझिन असू शकतं किंवा न्यूजमध्ये. बरं, तू काही घेणार का? कॉफी, स्नॅक्स? साहिल तिला कम्फर्टेबल करण्यासाठी विचारतो. त्यानंतर नाही. हां, आठवलं. मेघाताईच्या मोबाईलमध्ये तुमचा फोटो बघितला होता मी. मैत्री आठवत म्हणते. हां, असेल तर मी तुला इथे ह्यासाठी बोलवलंय की माझं तुझ्या ताईवर खूप प्रेम आहे.
तिचंही माझ्यावर आहे. आम्ही लवकरच घरी सांगणारच होतो की तेवढ्यात ॲक्सिडेंट झाला आणि सगळंच बदललं. हॉस्पिटलमध्ये काय घडलं हे माझ्यापेक्षा जास्त तुला माहिती असेल. साहिलसोबत सुस्कारा सोडतो. हो, बाबा खूप नाराज आहेत. ताईची काळजी घेतात, पण तिच्याशी जास्त बोलत नाहीत. अंजली ताईला ओरडले. त्या दिवशी ताईला डिस्चार्ज देणार म्हणून मी देवळात जाऊन नुकतीच हॉस्पिटलमध्ये आलेली. तेव्हा ऐकलं मी. मैत्रही बोलते. हा तेच. त्यांनी आम्हाला तिच्याशी बोलायला, तिला भेटायलाही मनाई केली. ऑफिसला सुद्धा ती एवढ्यात येणार नाही. तुझे बाबा पाठवतील की नाही माहीत नाही. म्हणूनच मला तुझी मदत हवी आहे. साहिल तिला सगळी सिच्युएशन सांगत, तिची मदत मागत तिच्याकडे बघतो. मी काय मदत करू? आणि बाबा त्यांना कळलं तर? मैत्रेयी आपण ह्यात काय मदत करणार हा विचार करते. तेवढ्यात बाबांचा चेहरा आठवतो. तशी ती घाबरते. हे बघ, घाबरू नकोस. मला फक्त मेघाला भेटून तिच्याशी बोलायचे. तू प्लीज तिला घराच्या बाहेर घेऊन ये. देवळात किंवा गार्डनमध्ये जातोय सांगून. प्लीज, मला एकदा तिला भेटायचं आहे. साहिल तिची भीती जाणून घेत तिला समजावतो. पण बाबा, प्लीज मैत्रेयी, तुझ्या ताईसाठी, आमच्या प्रेमासाठी मला एकदा भेटायचं आहे मेघाला. बघ, असं नाही की मी तुझ्या बाबांना घाबरतो. तू आता बघतेच आहेस, माझ्याजवळ एवढे गार्ड्स आहेत. जर मनात आणलं तर आत्ता तुझ्या घरी येऊनही मेघाशी बोलू शकतो. पण मग तो काकांचा अपमान केल्यासारखं होईल. त्यांचा शब्द डावलल्यासारखं होईल. आणि पुढे जाऊन गोष्टी अजून कॉम्प्लिकेटेड होतील. साहिल तिला समजावतो. मैत्रेयी थोडा विचार करते. तोही तिच्या ताईला पहिल्यांदा एवढ्या वर्षात एवढं शांत झालेले बघत होती. स्वतःच्याच विचारात हरवलेली, कोणाशीच जास्त बोलत नव्हती. जेवढं होईल तेवढं रूममध्येच राहायची. आणि त्याचं कारण तिला आत्ता समजत होतं. मी करेन तुम्हाला मदत. काय करावं लागेल मला? मैत्रेयी थोडा विचार करून म्हणते. तुझे बाबा किती वाजता येतात री ऑफिसवरून? साहिल जस्ट कन्फर्म करण्यासाठी विचारतो. आणि त्यानंतर बाबा 7 किंवा जास्तीत जास्त 7:30 पर्यंत येतात घरी. मैत्रेयी सांगते. ओके, आज तू घरी जा. घरी काय सिच्युएशन आहे ते कळव मला. मग तसं आपण ठरवू. हा माझा नंबर आहे, सेव्ह करून ठेव. साहिल तिला समजावत त्याचं कार्ड तिला देतो. हो चालेल, मी कळवते तुम्हाला, मैत्रेयी म्हणते. थँक्स डिअर. साहिल, इट्स ओके जीजू, तुमच्यासाठी मी एवढं तर करू शकते. मैत्रेयी गालात हसत डोळे मिचकावते. थँक्स साली साहेबा, खरंच म्हणजे तुझी खूप मोठी मदत होईल मला. साहिल खुश होत म्हणतो. ताईसाठी काही पण, मैत्रेयी म्हणते. थोडा वेळ बोलून मैत्रेयी साहिलचा निरोप घेते. आणि त्यानंतर रॉबर्ट देशपांडेंना फोन लाव. सासऱ्यांना जरा टूरवर पाठवू. मला आजच माझ्या होणाऱ्या बायकोला भेटायचं आहे. साहिल चेअरवर रेलून बसत रॉबर्टला ऑर्डर देतो. येस सर म्हणत रॉबर्ट मेघाचे बाबा ज्या ऑफिसमध्ये काम करत होते त्या कंपनीच्या मॅनेजरला कॉल लावून साहिलकडे कॉल देतो. साहिल त्यांच्याशी बोलून घेत लाडक्या सासरे बुवांना 2 दिवसांसाठी दूरवर पाठवून देतो. संध्याकाळी 6 वाजले. तसं हळूहळू ऑफिस रिकामी होऊ लागलं. रिषभही आज लवकरच निघाला होता. त्याचा आज निधीसोबत शॉपिंग आणि त्यानंतर डिनरचा प्लॅन होता. म्हणूनच तो अंकुशला कळवून वेळेत घरी निघून गेला. अंकुशला थोडं काम असल्याने तो ते करत बसला होता. अंजलीचं पण तेच होतं, म्हणून तीही कामातच होती. अंकुशचं काम होत आलेलं. वेळ बघितली तर 7 वाजत आलेले. चला लवकर, आवरलं पाहिजे, स्वतःशीच म्हणत त्याने लास्टचा एक मेल केला आणि वाइंड अप करायला घेतलं. अंजली अजूनही तिच्या कामात व्यस्त होती. अंजली, चल निघायचं, उद्या कर बाकीचं काम. अंकुश तिच्या केबिनमध्ये येत तिला विचारत बाकीचं काम उद्या करायला सांगतो. हो झालंच, 5च मिनिटं. ती लॅपटॉप शटडाऊन
करून तिची बॅग भरायला घेते. झालं निघायचं? तो विचारतो. हो, पण आपण जातोय कुठे? अंजली विचारते. डिनर डेटला. अंकुश तिच्या डोळ्यात बघत सांगतो. घरी बोललास तू? तुझ्या डॉलची परमिशन घेतली का? अंजली मुद्दाम डॉलचं नाव घेऊन त्याला चिडवते. माझ्या डॉलला वाईट वाटेल म्हणून तिला नाही सांगितलं मी. पण साहिलशी झालं बोलणं. त्याला सांगितलं आपण डिनरला जातोय ते. अंकुश सांगतो. मी घरी एकदा बाबांना कॉल करून बोलून घेते, अंजली म्हणते आणि बाबांना कॉल करते. बोलतच ते गाडीत बसून त्यांच्या डेस्टिनेशनसाठी निघतात. साहिलच्या कॉलमुळे त्या मॅनेजरनं त्याचं काम चोख पार पाडलं होतं. मेघाचे बाबा घरी लवकर पोहोचले होते. अहो, तुम्ही आज लवकर? मेघाची आई त्यांना लवकर आलेलं बघून काळजीने विचारते. हो, मला 2 दिवसांसाठी नाशिकला जायचंय. ऑफिसचं काम आहे. 1 वाजता निघायचंही. मेघाचे बाबा तिच्या आईला सांगतात. ठीक आहे, तुम्ही हातपाय धुवून या. गरमागरम थालीपीठ करते तुमच्यासाठी, मेघाची आई म्हणते. ताई कुठे आहे? जेवून औषधं घेतलीत ना वेळेवर तिने? मेघाचे बाबा मेघाची विचारपूस करतात. हो, जेवली ती. थोडं डोकं दुखत आहे म्हणाली, तर औषधं घेऊन आराम करते. आई त्यांची काळजी समजून घेत त्यांना सांगते. आणि त्यानंतर जर नाही बरं वाटलं तर उद्या डॉक्टरकडे ने तिला. सतीशला बोलाव. मेघाच्या आत्याचा मुलगा. बाबा म्हणतात. हो. त्यानंतर इकडे मैत्रेयी थोड्या वेळाने घरी येते. बाबांना घरी बघून थोडी घाबरूनच जाते. बाबा आज लवकर कसे? त्यांना समजलं तर नाही ना की मी जिजूंना भेटले ते? मैत्रेयी त्यांना बघून घाबरून गेली होती. मनात स्वतःशी बोलतच ती घरात पाय ठेवते. बॅग घेऊन तशीच रूमकडे वळणार की तिचे बाबा तिला आवाज देतात. सोना, आज उशीर कसा झाला? बाबा तिच्यावर नजर रोखत विचारतात. बाबा, ते नोट्स हवे होते रुपलला. तिला बरं नव्हतं तर कॉलेजला आली नव्हती. 2 दिवस. मैत्रेयी घाबरत तिच्या मैत्रिणीचं नाव घेत थाप मारते. ती पुढे त्याचं काहीच ऐकण्यासाठी थांबत नाही. तशीच पटकन तिच्या रूममध्ये पळते. आणि त्यानंतर हुश वाचले. पण हे लवकर कसं काय आले? आईला विचारलं पाहिजे. मैत्रेयी दरवाजा बंद करून बॅग बेडवर टाकत स्वतःशी म्हणत हातपाय धुवायला निघून जाते. फ्रेश होऊन ती आईकडे जाण्याआधी तिच्या लाडक्या ताईच्या रूममध्ये गेली. ताई, काय करतेस? मैत्रेयी मागून येऊन तिला मिठी मारत विचारते. काही नाही, बसली आहे अशीच. तू कधी आलीस कॉलेजवरून? मेघा तिच्याकडे बघत विचारते. त्यानंतर हे काय आत्ताच आले. आज बाबाही लवकर आले आहेत घरी. मैत्रेयी काही मोठी न्यूज द्यावी तशी तिला सांगते. मेघाचा थंड रिप्लाय असतो. ताई, चल ना बाहेर, हॉलमध्ये बसू. तुला रूममध्ये कंटाळा नाही येत? मैत्रेयी तिला लाडीगोडी लावत म्हणते. नाही, तू जा, मी थोड्या वेळाने येते. मूड नाही आहे माझा. मेघा उदास चेहऱ्याने म्हणते. ताई, आपण रात्री जेवून झालं की थोडं गार्डनमध्ये फिरायला जायचं का? मैत्रेयी तिच्या मनाचा अंदाज घेत विचारते. चालेल, जाऊ. मेघा लगेच होकार देते. हॉस्पिटल आणि घर बघून कंटाळलेली म्हणून ती मैत्रीला लगेच हो म्हणते. बरं, तू ये थोड्या वेळाने, मी जाते आईजवळ. मैत्री तिने होकार दिला बघून खुश होते. आता आईला मस्का लावला पाहिजे म्हणजे ती बाबांशी बोलेल. म्हणून ती लगेच तिचा मोर्चा आईकडे वळवते. आई, आज बाबा लवकर कसे? किचनमध्ये जात मैत्रेयी आईला हळूच विचारते. अगं, ते 2 दिवसांसाठी नाशिकला जात आहेत, ऑफिसच्या कामासाठी. 8 वाजता निघतील म्हणाले. आई तिला सांगते. ओ. आईचं ऐकून मैत्रेयीच्या मनात लाडू फुटतात. मला थोडी मदत कर. बाबांना लाडू आणि चिवडा तरी दिला पाहिजे प्रवासात. त्या डब्यातले लाडू भरत्यात आणि खाली जाऊन चिवडा घेऊन येते. आई तिला म्हणते. हो, आणते.
आई, ते ताई कंटाळी आहे ग घरात. मी जेवण झालं की तिला थोडं बाहेर घेऊन जाऊ का? जास्त लांब नाही, इथेच आपल्या सर्कल जवळच्या गार्डनमध्ये. मैत्रेयी आईला लाडीगोडी लावत म्हणते. शोना, बाबा नाही ऐकणार ग. आई तिला म्हणते. आई, ते गेले की जाते ना. ताईला पण विचारलं मी, ती पण यायला तयार आहे. प्लीज. मैत्री छोटासा चेहरा करून आईकडे बघते. बरं, ते बघू नंतर. तू काम कर बघू आधी. आई तिला म्हणते. मैत्रीला माहीत होतं आईला ती कसंही म्हणू शकते. फक्त बाबांना विचारायचं म्हणजे टेन्शन येत होतं. त्यात ते होकार देतील का हा प्रश्न होता. पण आता ते नसणार म्हणून ती रिलॅक्स होती. एकदम तिच्या ताईसाठी खुश होती. आज तिच्या चेहऱ्यावर एवढ्या दिवसांपासून हरवलेलं हसू जे परत येणार होतं जिजूंना बघून. मैत्रेयी खुशीतच आईकडून पैसे घेऊन चिवडा आणण्यासाठी निघून गेली. सोबत मोबाईल घ्यायला ती विसरली नव्हती. खाली आल्यावर लगेचच साहिलला कॉल करून बाबा बाहेर जात असल्याचं सांगते. मग साहिलही तिला पुढचा प्लॅन सांगतो. त्यांच्याशी बोलून मैत्रेयी घरी जाते. तिचे बाबा निघून जातात. तशी मैत्रेयी मेघाला बाहेर घेऊन जाण्यासाठी आईच्या मागे लागते. आई ही मेघाकडे बघून परमिशन देऊन टाकते आणि त्यानंतर जेवण झाल्यावर मैत्रेयी मेघाला घेऊन निघते. वाव, नॉट बॅड नवरोबा. किती सुंदर अरेंजमेंट आहे. अंजलीच्या तोंडून सहज निघून जातं. अंजलीला घेऊन अंकुश बुक केलेल्या 5 स्टार हॉटेलमध्ये आलेला. पण हॉटेलमध्ये आत न जाता लॉनच्या मागच्या बाजूला तिला घेऊन गेला. बीच साईड हॉटेल असल्याने त्याने खास रिक्वेस्ट करून बीचवर त्यांच्यासाठी डिनर अरेंजमेंट करायला लावली होती. यू लाईक इट? अंकुश तिच्या डोळ्यात बघत विचारतो. आय जस्ट लव्ह इट. थँक्यू सो मच. त्याने अगदी मूवीमध्ये जशी डिनर डेट दाखवतात तशीच अरेंजमेंट केली होती. गुलाबाच्या पाकळ्यांची पायवाट, त्याबरोबरच छोटे छोटे लॅम्प्स लावले होते. नारळाच्या झाडाच्या खाली एक छोटा टेंट होता. त्याला चारही बाजूने व्हाईट पडदे आणि छोट्या बल्बच्या तोरणांची सजावट होती. एक मोठा गोलाकार टेबल आणि त्याच्या बाजूला बसण्यासाठी 2 चेअर्स. समोर बसलेला अथांग समुद्र, सोबतच कानांना सुमधुर वाटणारी समुद्राची गाज. नुकताच पाऊस पडून गेल्याने वातावरणात गारवा जाणवत होता. त्यामुळे मनाला एकदम थंडक जाणवत होती. एकदम रोमॅन्टिक माहोल तयार झालेला. अंकुश तिचा हात पकडून चेअरवर बसवतो. हॅव अ सीट मॅम. अंकुश, हे खरंच एखाद्या स्वप्नासारखं आहे. अंजली थक्क झालेली ती सगळी अरेंजमेंट्स बघून. तिला अजूनही एखाद्या सुंदर स्वप्नासारखं वाटत होतं ते सर्व. अगं, एवढं काही नाही केलंय. आपल्या पहिल्या डेटच्या वेळी मला जास्त काही करता आलं नाही, म्हणून ह्यावेळी एफर्ट्स थोडे जास्त घेतले. अंकुश डोळे मिचकावत म्हणतो. आणि त्यानंतर थँक्यू, अंजली म्हणाली. अरे बाबा, किती थँक्यू म्हणणार आहेस? अंकुश अंजलीला पुन्हा म्हणतो. मग काय म्हणू? तू प्रत्येक वेळी माझ्यासाठी काही ना काही स्पेशल प्लॅन करतोयस, मग थँक्यू तर म्हटलं पाहिजे ना. अंजली गालात हसत डोळे मिचकावते. बापरे, आता काय बोलू मी? तू माझे प्रत्येक वेळी अशी थँक्यू म्हणणार आहेस का? अंजली, प्रत्येकाच्या आयुष्यात प्रेमाला एक वेगळी जागा असते आणि ती फक्त करण्याची पद्धतही. आणि माझी पद्धत ही आहे. मला आवडतं तुला स्पेशल फील करून द्यायला, कारण माझ्या आयुष्यात ते स्पेशल स्थान तू निर्माण केलं आहेस. अंकुश स्माईल करत तिला म्हणतो. अंजली टेबलवर हात टेकून हनुवटी तळहातावर ठेवून एकटक त्याच्याकडे बघत फक्त त्याचं बोलणं मनाला साठवत होती. अंजली, काय, कुठे हरवली? थोडं जास्त झालं का? अंकुश तिला एकटक स्वतःला बघताना बघून विचारतो. नाही म्हणून मान हलवत अंजली उठून त्याच्या जवळ जात त्याच्या मांडीवर जाऊन बसते.
बापरे, मी बोलल्याचा एवढा परिणाम झाला? चक्क तू न लाजता माझ्या जवळ येऊन बसली. आता कोणी बघितलं तर? अंकुश मुद्दाम तिला चिडवतो. पण इथे कोणीच नाही आणि बघितलं तर बघू देत. मला नाही फरक पडत. अंजली त्याच्या गळ्यात हात गुंफत डोळे फिरवते. ओ, हे तूच बोलते? अंकुश तिला बोलतच असतो की त्याचं वाक्य पूर्ण व्हायच्या आधीच अंजली त्याचा शर्ट पकडून त्याला जवळ ओढत त्याच्या नरम गुलाबी ओठांवर तिचे ओठ टेकवते. अंकुशही तिच्या कमरेवरची पकड घट्ट करत तिला अजून जवळ ओढत तिला पॅशनेटली किस करायला लागतो. त्याचे हात कधी तिच्या कमरेपासून पोटावर तर कधी कमरेपासून पाठीवर फिरत होते. थोड्या वेळाने अंकुश हळूच तिच्या ओठांतून ओठ सोडून घेत तिच्या मानेवर तिच्या स्लीवलेस टॉपच्या खोल गळ्यावर किस करायला सुरुवात करतो. अंजली शहारून अंग चोरत त्याच्या केसातून हात फिरवत होती. अंकुश, आय लव्ह यू. अंजली त्याच्या डोळ्यात बघत त्याच्या कपाळावर किस करते आणि त्यानंतर आय लव्ह यू टू जान म्हणत अंकुश तिला घट्ट मिठीत कवटाळून घेतो. मैत्री, बाहेर रॉबर्ट आहे. तुला हवं तर तू लॉंग ड्राईव्हला घेऊन जाऊ शकतेस त्याला. घेऊन डोंट वरी, ही यू आर सेफ विथ हिम. साहिल तिला आवाज देत सांगतो. ओके, थँक्स जीजू म्हणत मैत्रीई निघून जाते. तशी त्याची नजर मेघावर पडते. ती एकटक त्याला निर्विकार चेहऱ्याने बघत होती. शून्य भाव होते तिच्या चेहऱ्यावर. मेघा, तो तिच्या गालावर हात ठेवत तिला आवाज देतो. तसा एवढे दिवस तिने धरून ठेवलेला संयम संपतो. ती होऊन त्याला घट्ट मिठी मारत रडायला लागते. त्याचेही डोळे पाणावले होते. तो तिच्या इतकाच तिला भेटण्यासाठी बोलण्यासाठी तरसला होता. म्हणून जशी अंकुशने आयडिया दिली तसं तो लगेच कामाला लागला आणि त्याचा रिझल्ट म्हणजे त्याची मेघा त्याच्या समोर होती. 1 आठवड्यापेक्षा जास्त दिवस झालेले त्यांना एकमेकांना बघून भेटून. ॲक्सिडेंट झाल्यानंतर आता भेटत होते ते. शांत हो, मी आहे ना आता जवळ. किती रडते वेडी, त्रास होईल तुला. साहिल तिची काळजी वाटून तिला मिठीतून बाजूला करत तिचे डोळे पुसतो. त्रास होतोय? साहिल तिच्या फ्रॅक्चर असलेल्या हाताकडे बघत विचारतो. मगाशी ती मिठीत आली तेव्हा स्वतःला त्याच्या मिठीत अगदी झोकून दिलं होतं. तिने कशाची चिंता नव्हती तिला. त्याच्या पण तेव्हा पटकन लक्षात नाही आलं. म्हणून तो आता काळजीने विचारत होता. नाही, हळूहळू होईल ठीक. मेघा त्याची काळजी बघून बोलते. आणि त्यानंतर मेडिसिन वेळेवर घेत जा. जेवढं जमेल तेवढा आराम कर. साहिल तिला सूचना देतो. तुम्ही हे सांगायला बोलवलं आहे? घरी हे सगळं सारखं तेच सांगत असतात. बाबांनी तर आईला स्ट्रिक्ट वॉर्निंगच देऊन ठेवली आहे. म्हणून आई सारखी मागे असते माझ्या. मेघा लटक्या रागात म्हणत त्याच्यापासून लांब होते. सगळ्यांना काळजी वाटते ना, तू लवकर बरं व्हावं म्हणून बोलतात ना ते. साहिल तिची समजूत काढतो. आणि त्यानंतर राहू दे, बरं होऊन करू काय? ऑफिसला तर येऊ देणार नाही. आता इथे शोनाने कसं आणलंय मलाच माहिती. नशीब बाबा घरी नाहीत, त्यांनी पाठवलंच नसतं. नाही तर. मेघा तिची नाराजी व्यक्त करते. तुला नाही, आम्हाला माहिती, कारण आमचा प्लॅन होता हा. साहिल तिला करेक्ट करत तिला खुर्चीवर बसवतो. पण हे सगळं कसं? म्हणजे शोनाला कुठे भेटलात तुम्ही? मेघा विचारते. आजच भेटलो तिला. सगळी परिस्थिती सांगितली मी तिला. रिक्वेस्ट केली आणि ती तयार झाली. साहिल थोडक्यात सांगतो. आणि त्यानंतर तुम्हाला माहिती आहे, पूर्ण रस्ता मी तिला विचारत होते कुठे जातोय आपण, पण सांगेल तर शपथ नाही. बघतेच तिला नंतर. मेघा मैत्रीवर खोटा खोटा राग दाखवत म्हणते. आणि त्यानंतर तिला काही बोलायचं नाही हा तू. तिने एवढी मदत केली म्हणून आपल्याला भेटता तरी आलं. नाही तर सासरे बुवा होतेच बारीक नजर ठेवून पहारा देत.
साहिल मुद्दाम टोमणा मारतो आणि त्यानंतर अरे हो, तुम्ही बाबांना काही बोलू नका हां माझ्या. मेघा लगेच बाबांची बाजू घेत म्हणते. आणि त्यानंतर का का बोलू नको? मला माहिती आहे तुला इथे आणण्यासाठी मी किती कष्ट घेतले ते. साहिल म्हणतो. कशाला घेतले तुम्ही? सांगितलं होतं ना काय तुम्हाला? मेघा चिडून विचारते. म्हणजे तुला नव्हतं भेटायचं मला? मग घरी का तोंड पाडून राहत होतीस? स्वतःला का कोंडून घेतलं होतंस एकाच रूममध्ये? साहिल कपाळावर आठी पाडत विचारतो. ते ते मी. मेघाला पुढे काय बोलावं ते सुचतच नाही. आणि त्यानंतर हा बोल ना, ऐकतोय मी. साहिल चेअरवर रिलून बसत करारी नजरेने तिच्याकडे बघत असतो. ती बोलली त्याचा थोडा रागच आला होता त्याला. त्याने एवढे एफर्ट्स घेतलेत, त्याचं काहीच नव्हतं तिला असं वाटलं त्याला. तुम्हाला हे सगळं शोनाने सांगितलं ना? तिला तर बघणारच आहे मी. पोटात काही राहील तर शपथ हिच्या. मेघा त्याची नजर बघून घाबरून मैत्रीचं नाव घेत तिच्यावर ढकलते सगळं. तिला नंतर बघ, आता मला बघ. आपण भांडायला आलोय का? एवढ्या दिवसांनी भेटतोय तर सोड ना बाकीच्या गोष्टी. माझ्याशी बोल. एवढ्या मुश्किलीने सगळं काही जुळवून आणलंय मी. त्याचं काहीच नाही तुला. साहिल थोडं चिडत तिथून उठतो. सॉरी. मेघा लगेच उठून त्याला थांबवत सॉरीवाला फेस करते. आणि त्यानंतर मी पण सॉरी. तिचा तो बारीक झालेला चेहरा बघून त्यालाही राहवत नाही. तोही मग तिची माफी मागत तिला जवळ घेतो. बघ, बोलण्याच्या नादात तर मी हे विसरलोच. हे टेस्ट करून बघ आणि कसं झालंय सांग मला. साहिल मेघाच्या पुढ्यात प्लेट ठेवत त्यावरचं झाकण काढून बाजूला ठेवतो. आणि त्यानंतर तुम्ही स्वतः माझ्यासाठी केलं? मेघा भुवया उंचावत आश्चर्याने विचारते. त्यानंच केलं असणार समजून येत होतं, कारण गळ्यात एप्रन होतं आणि हाताच्या कोपऱ्याला थोडं सुखं पीठ लागलेलं. हो बघ आणि सांग बरोबर झालंय ना? साहिल तिच्यासमोर बसत बोलतो. साहिल कशाला हे? म्हणजे तुम्ही सुद्धा आताच रिकवर होताय. मेघा त्याला उगाच दगदग झाली बघून बोलते. मी एकदम फिट अँड फाईन आहे. आपल्या माणसासाठी काही केल्याने कधी दगदग नाही वाटत. डोंट वरी. तू हे एन्जॉय कर. मी आलोच. साहिल तिला म्हणत लगेच तिथून उठतो. साहिल प्लीज बसा ना इथे. आता तुम्ही कुठे चाललात? मेघा त्याला उठलेलं बघून लगेच त्याला थांबवते. आणि त्याच नंतर अगं 2च मिनटं. एक सरप्राईज आहे. ते फक्त घेऊन येतो. तो म्हणतो तसं मेघा त्याच्याकडे बघत काहीच बोलत नाही. आलोच लगेच. तो तिला समजावत लगेच किचनकडे वळतो. मेघा तोपर्यंत त्याने तयार केलेल्या पदार्थाचं निरीक्षण करत होती. कारण केकही म्हणता येणार नव्हतं. त्याला बाहेरून बघितल्यावर कुकीज सारखं दिसत होतं. तोपर्यंत साहिल मस्त दोघांसाठी चिल्ड त्याचा आवाज रेड वेल्वेट शेक अँड सोबत किटकॅट शेक घेऊन येतो. सॉरी, एवढ्या कमी वेळेत एवढंच मॅनेज झालं. साहिल ते दोन्ही भरलेले मिल्कशेक ग्लास तिच्या समोर ठेवतो. हे सगळं खूप आहे. मेघा भारावून बोलते. तुला कोणतं हवं? तुला कोणता फ्लेवर आवडेल माहीत म्हणून सेफ साईड तुम्हा मुलींना चॉकलेट्स आवडतात म्हणून मी किटकॅट शेकही बनवला. पण तुला जो आवडेल तो घे. साहिल तिला विचारत कोणता हवं तो घ्यायला सांगतो. आणि जर मला दोन्ही हवे असतील तर? त्यानंतर मेघा मुद्दाम तो काय बोलतोय बघण्यासाठी विचारते. आणि त्यानंतर तो बोलतो, तर दोन्ही घे. साहिल खांदे उडवत म्हणतो. नाही, मी मस्करी करत होते. मी रेड वेल्वेट ट्राय करते. म्हणत मेघा रेड वेल्वेट शेक स्वतःकडे घेत एक सिप घेते. ग्रेट चॉईस. हे खरंच तुम्ही स्वतःच्या हाताने केलंय? म्हणजे तुम्ही हे कसं आणि कुठे शिकलात? मेघा क्युरियस होऊन विचारते. कारण तिला त्याची टेस्ट खूप आवडली आणि ते त्याने आपल्यासाठी केले म्हणून जास्तच आवडलं. लंडनमध्ये शिकलो. लहानपणी आजोबांच्या फ्रेंडकडे गेलो. तिथे मेरी आंटी म्हणून कुक होत्या.
त्याची स्पेशालिटी होती आणि त्या खास माझ्यासाठी बनवायच्या. मग त्यांच्याकडून शिकलो आणि आज कामी आलं ते स्किल. साहिल गालात हसत तिच्याकडे बघतो. इम्प्रेसिव्ह, पण खूप मस्त झालंय. शेकही. आणि हे नक्की काय आहे? केक आहे का दिसायलाही युनिक आहे? मेघा त्याचं निरीक्षण करत तिचं मत मांडते. कुकी बन आहे तो. आत रेड वेल्वेट चीज स्टफिंग आहे, केक नाही तो. साहिल तिचं कन्फ्युजन दूर करतो. ओ, मी टेस्ट करू? मेघा लहान मुलांसारखी क्यूट फेस करून त्याला विचारते. आणि त्यानंतर ऑफकोर्स तुझ्यासाठी केला आहे मी तो. साहिल तो कुकी बन हाफ कट करून तिला प्लेटमध्ये सर्व करून देतो. मेघा मग मन लावून चवीने ते सगळं संपवत होती. सोबत त्याला कॉम्प्लिमेंट देणंही सुरू होतं. साहिल एक हात गालावर ठेवून त्या किटकॅट शेकचे स्किप घेत तिची रिॲक्शन एन्जॉय करत होता. त्यांचं खाऊन झाल्यावर साहिल तिला घेऊन सोफ्यावर बसतो आणि त्यानंतर, नाही, तुम्ही जर माझे असेच लाड करणार असाल तर मी बिघडेल हा. मग मला नाही बोलायचं. मेघा त्याच्या मिठीत शिरत त्याच्या हाताच्या पंजात बोट गुंफत त्याच्याकडे मान वळवून बघत म्हणते, अरे तुला का बोलेन मी? उलट मला अडवतील तुझे लाड करायला. साहिल बोटांची पकड घट्ट करत तिच्या कपाळावर ओठ टेकवत म्हणतो, साहिल बाबा नाहीच तयार झाले मग? मेघा काळजीने विचारते. हे बघ, मी मनात आणलं ना तर तुला आत्ताही घरी घेऊन जाऊ शकतो. पण मी तसं करत नाही आहे, कारण त्यांची काळजीही बरोबर होती. पण म्हणून ते अंजलीला जे बोलले आणि तुझ्याबरोबर जसं वागत आहे ते बरोबर नाही. मी अजूनही थोडा वेळ देईन त्यांना. त्यांचा राग तोपर्यंत शांत झाला तर ठीक आहे, पण त्यानंतर त्यांना त्यांच्या रागाला धरून बसायचं असेल तर मी काही करू शकत नाही. आधीच सांगतोय, तूही विचार कर. साहिल त्याचं मत परखडपणे मागतो. साहिल, असं का बोलताय तुम्ही? मला तुम्ही दोघेही हवे आहात. मेघा त्याचं बोलणं ऐकून त्याच्या मिठीतून बाजूला होत तिची नाराजी व्यक्त करते. मेघा, म्हणूनच मी वेळ देतोय ना, पण तो देऊनही जर ते ऐकणार नसतील तर मग काय करू? तुझं दुसऱ्या कोणासोबत लग्न होताना बघू का? साहिल म्हणतो. त्याचंही म्हणणं तसं चुकीचं नव्हतं. तो बिझनेसमॅन असल्याने प्रॅक्टिकल विचार करत होता. मी असं कुठे म्हणते? आपण प्रयत्न करूया ना त्यांचं मन वळवायचा. ऐकतील ते, थोडा वेळ गेला की. मेघा कपाळावर आठ्या पाडत म्हणते, बरं, जसं तू म्हणशील तसं करू. पण त्यानंतर ते ऐकलं नाही तर? साहिल तिला प्रश्न करतो. त्याला तिच्याकडून तिचं मत जाणून घ्यायचं होतं. तुम्ही निगेटिव्ह विचार का करताय पण? मेघा रागात त्याच्यापासून उठून लांब जात रागात थोडं चिडून विचारते. मी निगेटिव्ह नाही तर प्रॅक्टिकल विचार करतोय. तू एकाच बाजूने विचार करते, मी दोन्ही बाजूने विचार करतोय. साहिल तिच्या जवळ जात समजावतो. त्यानंतर तर दुसरीकडे अंकुश आणि अंजली त्यांचा क्वालिटी टाईम मस्त एन्जॉय करत गप्पा करत होते. अंकुश, मला भूक लागली आता. अंजली त्याच्या केसांमध्ये हात फिरवत बारीक चेहरा करून म्हणते. ओके, मला 5 मिनटं दे. अंकुश त्याचा मोबाईल घेऊन लगेच एक मेसेज ड्रॉप करतो आणि त्यानंतर 5च मिनिटात त्याने सांगितलेली ऑर्डर त्यांच्या टेबलवर हजर असते. वेटर त्यांना ते सर्व जेवण व्यवस्थित प्लेटमध्ये सर्व करून निघून जातो. अंकुशने सगळं जेवण अंजलीच्या आवड लक्षात घेऊन ऑर्डर केलेलं. वाव, यमी. माझी भूक तर हे सगळं बघत अजूनच चाळवळली. थँक्यू. प्लेटमध्ये सजलेलं सगळे आवडीचे पदार्थ बघून खुश होत अंजली अंकुशच्या गालावर किस करते. हां घे. अंकुश तिच्या पुढे एक घास धरतो. अंजली ती चव जिभेवर घोळवत तिनं बोट दाखवते. नंतर ती अंकुशसमोर एक घास पकडते.
असंच एकमेकांना भरवत त्या दोघांनी जेवण केलं. अंकुश तिला घेऊन समुद्राजवळ जात वाळूत बसतात. किती छान आणि शांत वाटत आहे ना. इथे अंजली त्याच्या खांद्यावर डोकं ठेवत म्हणते आणि त्यानंतर आपण ना चिवलाही घेऊन येऊ इथे. तिला समुद्र खूप आवडतो. तिला आवडेल इथे खूप. अंजली चिवची आठवण काढत म्हणते आणि त्यानंतर आता 2 महिन्यांनी गावी जाणारच आहोत आपण. तेव्हा तिथे ना आपण मस्त वॉटर स्पोर्ट्स करू आणि जमलं ना तर स्कूबा डायव्हिंगही करू. अंकुश एक्साइट होऊन म्हणतो, बापरे, मी नाही, मला भीती वाटते. साहिल, चिवलाही मी बिलकुल पाठवणार नाही. समुद्रावर जायचे तर जा, नाहीतर गुपचूप स्विमिंग पूलमध्ये खेळा. मी समुद्रावर जायची परवानगी देते, तेच खूप आहे. पाणी म्हटलं की चिव बिलकुल ऐकत नाही. अंजली चिवची तक्रार करत म्हणते, पण त्यातही तिची काळजी दिसून येत होती. चिवची पॉझिटिव्ह मम्मा जागी झाली. बापरे, आता काही खरं नाही आमचं. अंकुश मुद्दाम तिला चिडवत म्हणतो. अंकुश, अजिबात मस्करी नकोय मला या विषयावर. अंजली थोडी खुशीत म्हणत चेहरा दुसरीकडे फिरवते. अरे, पण मी असणार ना सोबत. मी दोघींचीही काळजी घेईन. डोंट वरी. अंकुश तिचा चेहरा स्वतःकडे वळवत तिच्या डोळ्यात बघत म्हणतो. नाही म्हटलं ना मी एकदा. अंजली तरीही काही ऐकायला तयार नसते. बरं, बघू नंतर ते. अंकुशही आता काहीच ऐकणार नाही म्हणून विषय जास्त ताणत नाही. मला आता गोड पाहिजे आहे काहीतरी. अंजली डोळ्यात चमक आणून म्हणते आणि त्यानंतर इकडे. खरंच, अंकुश मिश्किलपणे तिच्याकडे बघत विचारतो आणि त्यानंतर, अंकुश, मला खायला गोड पाहिजे काहीतरी. अंजली त्याच्या डोळ्यातले भाव ओळखून लगेच म्हणते, असं मला वाटलं तुला. अंकुश पुढे काही बोलणार त्या अगोदर अंजली त्याच्या ओठांवर हात ठेवून चूप करते आणि त्यानंतर, काही वाटून घेऊ नकोस, ऑर्डर कर लगेच. अंजली त्याच्या नजरेत बघत त्याला दटावत गुपचूप ऑर्डर करायला सांगते. हो मॅडम, लगेच करतो. अंकुश तिच्या हातावर किस करत तसंच तिला मिठीत ओढत लगेच मोबाईल काढत मेसेज करतो. तुझ्यासाठी गोड येतंय, तोपर्यंत माझं गोड मला घेऊ दे. अंकुश तिचा चेहरा हाताच्या ओंजळीत पकडत तिच्यावर झुकतो. अंकुश, अंजली त्याच्या डोळ्यात बघत आवाज देत त्याच्या छातीवर हात ठेवून त्याला अडवते आणि त्यानंतर इकडे. अंकुश काय म्हणून तिच्याकडे बघत भुवया उंचावत विचारतो. ते मला बोलायचं होतं की. अंजली त्याच्या डोळ्यात बघत बोलत होती की. अंकुशही तिच्या डोळ्यात हरवत म्हणतो, जास्त गोड खाल्लं तर डायबिटीज होईल तुम्हाला. म्हणत हळूच त्याच्या गालावर चापट देत अंजली पळत सुटते.